नमस्कार. झेप स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जसं की आपण ॲडमिशन रिलेटेड आणि करियर रिलेटेड मार्गदर्शन शृंखला सुरू केलेली असून, त्या शृंखलेतलं 2 नंबरचं आज आपण लेक्चर इथे घेत आहोत किंवा मार्गदर्शनपर सेशन इथे घेत आहोत. आज मी जो तुमच्यापुढे टॉपिक घेऊन आलेलो आहे किंवा जो करियरचा पर्याय घेऊन आलेलो आहे, तो काही नवीन नाहीये. तो खूप जुना आहे. म्हणजे त्या करियरला जवळपास 70 वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा आहे आणि नुसती परंपरा नाहीये, तर तिथे फार सक्सेस रेट पण खूप जास्त आहे. तर जसं आपण चर्चा करतो ह्या सेशन्समधनं, की 10वी नंतर जे काही आपले टर्निंग पॉइंट्स असतात, ते वेगवेगळ्या टर्निंग पॉइंटवरती आपल्यासाठी काय-काय उपलब्धता आहे, याचा शोध घेण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय. सो दॅट ह्या वर्षी जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होणार आहेत, आता बहुतेक तर सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतात. तर त्यांना पुढे जाऊन काय करता येईल किंवा काय-काय त्यांच्यापुढे पर्याय असू शकतात, याबद्दल आपण सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या समोर एक अतिशय पॉप्युलर आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम, की ज्याचं ड्युरेशन खूप कमी आहे, ज्यासाठी लागणारा पैसा पण कमी आहे, पण ज्ञान खूप मोठं आहे आणि त्याच्यावरती करिअर पण चांगलं होऊ शकतं. अशा करिअरबद्दल आपण बोलणार आहोत आणि तो करिअरचा ऑप्शन आहे, तो म्हणजे ITI. ITI म्हणजेच काय? तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. म्हणजे आज आपण वार्तालाप करणार आहोत तो ITI बद्दल. म्हणजे शक्यतो असं आता कोणी शोधून सापडणार नाही, की ज्याला ITI बद्दल माहिती नाही किंवा ITI हा शब्द माहिती नाही. तसं पाहिलं तर हा अभ्यासक्रम थोडासा ग्रामीण भागामध्ये जास्त पॉप्युलर आहे. कारण ग्रामीण भागामध्ये पॉप्युलर असण्याचं कारण असं आहे, की पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये इतर शैक्षणिक सुविधा ह्या कमी होत्या किंवा पर्याय कमी होते. त्याच्यानंतर ग्रामीण भागात थोडीशी आर्थिक परिस्थिती लोकांची थोडीशी खालावलेली किंवा कमी असल्यामुळं, जो काही विद्यार्थी असेल, आपल्या घरातून घडणारा विद्यार्थी असेल, त्यांनी एज्युकेशन लवकरात लवकर संपवावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून 4 पैसे कमवावेत, ही पालकांची भावना असायची. आणि म्हणून एक पर्याय खूप पॉप्युलर झाला आणि तो आजही आहे, तो म्हणजे ITIला जाणं. आता हा ITIचं विश्व आहे काय? ITI म्हणजे काय? ते कोणी केलं पाहिजे? केल्यानंतर काय केलं पाहिजे? किंवा काय-काय होऊ शकतं? याबद्दल आपण आता पुढचे काही मिनिटं बोलणार आहोत. तर लक्षात घ्या, ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्याच्या शब्दातच, त्याच्या वाक्यातच म्हटलेलं आहे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र. म्हणजे जे उद्योगधंद्याच्या रिलेटेड, इंडस्ट्रीच्या रिलेटेड जे ट्रेनिंग लागतं किंवा इंडस्ट्रीमध्ये ॲट ॲक्चुअल काम करण्यासाठी जे ट्रेनिंग लागतं, त्या ट्रेनिंगमधलं प्रत्येक कोर्सेसच्या द्वारे स्पेशलायझेशन देणं, प्रत्येक कोर्सेसच्या द्वारे काहीतरी महत्त्वाचं देणं, ह्या ITIच्या कोर्सेसमध्ये होतं. आता नॉर्मली ITI कोर्स हा कोण करावं? तर कुणीही करावा. म्हणजे असं अजिबात नाहीये, की ज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्याने करावा. जो अभ्यासामध्ये कमी आहे त्याने करावा. ज्याला काही म्हणजे असं असं काही त्याला थंब रूल नाहीये. ITI हा याच्यासाठी आहे, की ज्याला असं वाटतं भविष्यामध्ये मी माझं स्वतःचं करियर करणार. म्हणजे ITI कोर्स हा त्याच्यासाठी आहे, की मला नोकरी तर मिळेलच, पण मला नोकरी नाहीच करायची किंवा नाही मिळाली तरी हरकत नाही. मी माझा व्यवसाय करेल आणि त्याच्यातून मी माझी रोजी-रोटी मिळवेल आणि वेळ पडली तर मी बाकीच्यांनाही ती रोजी-रोटी मिळवून द्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे ते आपल्याकडे ध्येय असलं पाहिजे. ITIची मुळातच निर्मिती त्यासाठी होती, की स्वयंरोजगाराकडे चला. म्हणजे नोकरीकडे चालण्यापेक्षा स्वयंरोजगाराकडे करा. मग आपल्या घरात बसून रोजगार करता येईल, आपल्या गावात बसून रोजगार करता येईल आणि त्या रोजगाराद्वारे फक्त आपण आपलीच सोय नाही, तर आजूबाजूच्या अजून 4-6 लोकांची सोय करू शकतो. त्यासाठी ITI आहे. आता ITIमध्ये किती अभ्यासक्रम आहेत? तर ITIमध्ये 50हून जास्त अभ्यासक्रमाचा अंतर्भाव आहे. म्हणजे खूप सारे अभ्यासक्रम ह्या एका ITI कोर्समध्ये असतात. मग तो वेगवेगळ्या आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडीनुसार विद्यार्थी त्या कोर्सेसचा विचार करू शकतो. नॉर्मली ITI कोर्स हे 3 प्रकारे किंवा 3 वेळा ITIला जाता येतं. म्हणजे काही कोर्सेस हे 8वी नंतर करता येतात, काही कोर्सेस हे 10वी नंतर करता येतात आणि काही कोर्सेस हे 12वी नंतर करता येतात. म्हणजे वेगवेगळ्या लेव्हलचे. याच्यामध्ये ITIचे जे वेगवेगळे कोर्सेस असतात, ते 2 प्रकारामध्ये विभागले जातात. एकाला टेक्निकल कोर्स म्हणतात, दुसऱ्याला नॉन टेक्निकल कोर्स म्हणतात. टेक्निकल कोर्स बाकी कंपल्सरी 10वी नंतरच होतात. जे नॉन टेक्निकल कोर्सेस आहेत, त्यातलेही काही कोर्सेस 10वी नंतर होतात, पण काही कोर्सेस 8वी नंतर सुद्धा होतात. म्हणजे हे आधी समजून घेतलं पाहिजे, की ITIमध्ये 2 प्रकारचे कोर्सेस पडतात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणजे काय? तर प्रत्यक्ष मशीन असेल, त्या मशीनवरती काम करणं किंवा मशीनवरती देखभाल करणं, मशीनवरती काही प्रोग्रामिंग करणं
किंवा ती मशीन बनवणं याच्या रिलेटेड जे थोड्या ज्या ट्रेनिंग्स असतात त्या आल्या टेक्निकलमध्ये, किंवा कॉम्प्युटर रिलेटेड काही, सॉफ्टवेअर रिलेटेड काही, हार्डवेअर रिलेटेड काही असतात ते टेक्निकलमध्ये येतात. आणि नॉन टेक्निकल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व नाहीये. ह्या टेक्निकलमध्ये इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व असतं. नॉन टेक्निकलमध्ये इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व नसतं. त्याच्यामध्ये सर्वसामान्यप्रमाणे म्हणजे समजा मुलींसाठी ब्युटी पार्लरचा कोर्स असतो, काही फॅशन डिझायनिंगचा कोर्स असतो, शिवण क्लास असतो, किंवा काही म्हणजे तुमच्या बेकरी उद्योग असतात. म्हणजे ह्या पद्धतीने, की ज्याच्यामध्ये रोजगार निर्मितीची जर सोय असेल, पण त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व नसतं. ते नॉन टेक्निकल कोर्सेस झाले. मग असे कोर्सेस हे 8वी नंतर काही कोर्सेस आहेत, काही 10वी नंतर आहेत, काही 12वी नंतर आहेत. त्याचप्रमाणे हे ITIचे जे कोर्सेस आहेत ते मिनिमम काही 1 वर्षाचे आहेत आणि मॅक्सिमम हे 2 वर्षाचे असतात. म्हणजे मिनिमम काही 8वी नंतरचे किंवा काही 10वी नंतरचे पण कोर्सेस असे आहेत, की ज्याचा ड्युरेशनच किती आहे? 1च वर्ष आहे फक्त. 1 वर्षात संपतो. आणि काही अभ्यासक्रम असे आहेत, की ज्याचे 2 वर्ष आहेत. नॉर्मली जे टेक्निकल कोर्सेस आहेत, नॉर्मली जे टेक्निकल कोर्सेस असतात ते 2 वर्षाचे असतात. आणि ह्या 1 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या, टेक्निकल असो, नॉन टेक्निकल असो. आता नॉन टेक्निकलमध्ये तितकंसं मी जो आता पुढचा मॅटर सांगणार आहे तो करण्याची आवश्यकता नाही किंवा करण्यासाठी जास्त सोयही नसते. पण टेक्निकल कोर्सेसला तो जास्त लागू पडतो. तो म्हणजे अप्रेंटिस ॲक्ट किंवा अप्रेंटिसशिप. ही अप्रेंटिसशिप काय असते, की तुम्ही तुमचा 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही प्रत्यक्ष ट्रेनिंग घ्यायचंय कंपनीमध्ये जाऊन, त्या तुमच्या ट्रेडच्या संबंधित कंपनीमध्ये जाऊन. त्या जॉब जिथे करता येत असेल अशा एखाद्या उद्योगामध्ये जाऊन 1 वर्षाचं काय करायचंय तुम्ही अप्रेंटिस घ्यायचंय. अप्रेंटिस ट्रेनिंग करायचंय. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे शाळेमध्ये शिकलात किंवा त्या ITIच्या कॉलेजमध्ये शिकलात, ते प्रत्यक्ष कसं चालतं ते पाहायचंय. प्रत्यक्ष कसं करतात ते पाहायचंय. त्याच्याबद्दल ॲक्चुअल ट्रेनिंग घ्यायचं 1 वर्षाचं, त्याला आपण अप्रेंटिस म्हणतो. ही शासनाची स्कीम आहे. म्हणजे असं आहे, की शासनच याच्यासाठी आर्थिक नियोजन पण करतं आणि मनुष्यबळाचंही नियोजन करतं आणि तुम्हाला ते ITI नंतर 1 वर्ष अजून ट्रेनिंगचं सुविधा दिली जाते ॲट ॲक्चुअल कंपनीमध्ये. मग अप्रेंटिस, आणि एकदा तुमचा ITI पूर्ण झाला, अप्रेंटिस पूर्ण झाली, की तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये तुमच्या ट्रेडला जिथे डिमांड आहे किंवा तुमच्या ट्रेडची जिथे मागणी असेल, अशा कंपनीमध्ये तुम्ही तुमचा सर्व्हिस चालू करू शकता, जॉब चालू करू शकता. आता याच्यामध्ये नॉर्मली जॉब चालू करू शकता म्हणजे जॉबमध्ये काय येतं? तर जॉबमध्ये शक्यतो तुम्ही ऑपरेटर, समजा एखादं मशीनच्या रिलेटेड काही झालं असेल, तर तुम्ही ऑपरेटर म्हणून जाऊ शकता. मेंटेनन्सला तुम्ही फिटर म्हणून जाऊ शकता, किंवा कॉम्प्युटरचं झालेलं असेल तर नेटवर्किंग, हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या याला जाऊ शकता. अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारचं कंपनीच्या नेचरप्रमाणे तुमच्या ट्रेडला सुटेबल जॉब तुम्हाला कंपनीमध्ये दिला जातो. पण इथे एक बाकी लक्षात घ्यायचं आहे, की आपला ITI झालेला आहे, आपण टेक्निशियन आहोत. टेक्निशियन आहोत म्हणजे काय? तर एकच लक्षात ठेवायचं, की आपल्याला ते खुर्ची, टेबल आणि केबिन वगैरे तसं मिळणार नाही. आपल्याला ॲट ॲक्चुअल काम करायची मानसिकता पाहिजे. आपण हात काळे करण्याची आपली मानसिकता पाहिजे, ती तयारी पाहिजे आणि तोच जॉब आपल्याला काय होणार आहे? मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यात कमीपणा वाटण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये काही वेगळे वाटण्याची गरज नाही. आणि नंतर जसजसा तुमचा अनुभव वाढत जाईल, तसे तुम्ही पुढे अगदी ऑपरेटरपासून नंतर फोरमन बनू शकता. फोरमन नंतर अगदी सुपरवायझर पोस्टपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे नॉर्मली आत्ताच्या याच्यामध्ये 10 ते 15 वर्षाच्या स्पॅनपर्यंत ऑपरेटर म्हणून लागलेला एखादा ITI होल्डर सुपरवायझर पोस्टपर्यंत पोहोचतो साधारणतः. आणि सुपरवायझर आल्याच्या नंतर मग थोडी फॅसिलिटी त्याला मिळत राहते. म्हणजे याच्यामध्ये जसं याचं शिक्षणच जर कमी आहे आपलं, 10वी नंतर आपण 1 किंवा 2च वर्ष शिकतोय म्हटल्यानंतर आपली थोडीशी पुढची ग्रोथ सुद्धा तशीच राहणार आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या काळामध्ये गरज कशाची बनलेली आहे, की नोकरीवरती डिपेंड राहण्यापेक्षा आपल्याला स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे. आणि आपला नुसता व्यवसाय करता नाही आला पाहिजे, तर आपला व्यवसाय करता अजून 4 लोकांना व्यवसायाच्या संधी निर्माण करून देता आल्या पाहिजे. आणि त्यासाठी ITI हा कोणत्याही इंजिनिअरिंगपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणाल किंवा डिग्री इंजिनिअरिंग म्हणाल, तर तिथे त्या विद्यार्थ्यांना तुमचं टेक्निकल नॉलेज असतं, पण ते थेरॉटिकल असतं. प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी असतं. आणि त्याच तुलनेने ITI झालेल्या विद्यार्थ्याला थेरॉटिकल ज्ञान थोडं कमी असतं, पण प्रॅक्टिकल ज्ञान खूप असतं. म्हणजे त्याचा जो ट्रेड झालेला आहे त्याच्यामधलं त्याला टेक्निकल नॉलेज खूप जास्त असतं, की ज्या हिमतीवरती तो स्वतःचं म्हटलं तर छोटं कंपनी सुद्धा चालू करू शकतो. असा हा ITIचा अभ्यासक्रम आहे. आता नॉर्मली ITIच्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे ट्रेड्स येतात. तर आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 50हून जास्त ट्रेड आहेत. त्याबद्दल मी काही जास्त आता इथे बोलणार नाही. मी तुम्हाला 10 असे ITI कोर्सेस सांगणार आहे, की ज्याला खूप जास्त डिमांड आहे किंवा खूप जास्त ते पॉप्युलर्स आहेत. तर हे 10 मी तुमच्यासाठी स्क्रीनवरती आणलेत बघा. हे 10 कोर्सेस आहेत नॉर्मली. मग त्याच्यामध्ये रेडिओलॉजी टेक्निशियन आहे,
म्हणजे रेडिओलॉजी म्हणजे आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या रिलेटेड झालं किंवा लॅबोरेटरीच्या रिलेटेड झालं, की जिथे आपल्यावरती रेडिओलॉजी एक प्रकारची, जसं आपण एक्स-रे सिस्टम असते किंवा काय असतं, तसं रेडिओलॉजी आहे. म्हणजे ह्युमन बीइंगच्या रिलेटेड आहे. ते रेडिओ टेक्निशियन म्हणून आय-टी-आय कोर्स येतो. तो एक छान आहे. त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या कॉम्प्युटरचा जमाना आहे. कॉम्प्युटर जे आहेत वापरले जातात, तर त्याचं मेंटेनन्स पण करावं लागणार, त्याला प्रोग्रामिंग पण करावं लागणार. त्यासाठी हा अभ्यासक्रम खूप छान आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा पण चांगला आहे. त्यानंतर खास मुलींसाठी हा खूप छान आहे पुढचा, इंटिरियर डेकोरेशन अँड डिझायनिंग. म्हणजे मुलांसाठी चांगला नाही असं नाही, पण मुलींसाठी खूप जास्त, अधिक जास्त चांगला आहे. किंवा पुढचा पण क्राफ्ट्समन आणि प्रोडक्शन आणि फूड प्रोडक्शन हा पण मुलींसाठी चांगला आहे. कारण का मुलींसाठी का थोडा हलका-फुलका आहे म्हणून मुलींसाठी चांगला आहे. मुलांनी करू नये असं नाही, पण मुलींसाठी जास्त चांगलं आहे. बाकी 5 नंबरचा बघा, आता हा मुलांसाठी चांगला आहे, फिटर. 6 नंबरचा प्लंबर. फिटर म्हणजे काय? गाडी समजा मेंटेनन्ससाठी. म्हणजे तुमचं मशीन असेल, गाडी असेल, त्याचं तुम्हाला मेंटेनन्स करता आलं पाहिजे. त्याची देखभाल करता आली पाहिजे. ते फिटरचा कोर्स आहे. प्लंबर म्हणजे आता प्लंबर तर काय सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आत्तापर्यंत कितीतरी वेळा प्लंबरला बोलावलं असेल. कुठेतरी नळ टपकतोय, कुठेतरी नळ बदलायचा आहे, काहीतरी नवीन पाईपलाईन करायची आहे, नवीन कनेक्शन करायचे. प्लंबरचा शिवाय तर आता होत नाही. नवीन-नवीन कन्स्ट्रक्शन साईट तयार होत आहेत, नवीन-नवीन बांधकामं चालली आहेत. प्रत्येक ठिकाणी आज लोकांना प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय पाहिजे. प्लंबर शिवाय ते काम कोणी करू शकत नाही. त्यानंतर मेसॉन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर म्हणजे सिव्हिलच्या रिलेटेड हा कोर्स आहे. त्यानंतर वायरमन किंवा इलेक्ट्रिशियन हा पण तुमच्या प्लंबर सारखाच आहे. आज घराघरापर्यंत त्याची गरज पडते, उद्योगापर्यंत गरज पडते आणि सगळ्या ठिकाणी त्याची गरज पडते. हा 9 नंबरचा शीट मेटल वर्कर हा इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे अगदी गाड्यांचे बोनेट बनवण्याचं असेल किंवा गाड्यांची वरचं जे हुड असतं ते बनवायचं असेल, अगदी तिथपासनं ते साध्या-साध्या गोष्टीवरती शीट मेटलमध्ये कामं केली जातात. शीट मेटल म्हणजे पत्र्याच्या शीटमध्ये त्याला वेगवेगळे आकार देऊन, वेगवेगळे शेप देऊन त्याच्यापासून कलाकृती तयार करणं. आणि 10 नंबरचा आहे तो तर काय विचारता सोय नाही. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल त्याचबरोबर ड्राफ्ट्समन सिव्हिल असे 2 येतात. ड्राफ्ट्समन म्हणजे थोडक्यात काय ड्रॉइंग काढणारा. म्हणजे मेकॅनिकल पार्ट असतील किंवा सिव्हिलमधले काही कन्स्ट्रक्शनचे पार्ट असतील, त्याचे ड्रॉइंग काढता आले पाहिजेत. आज तर जमाना आहे. आज पहिल्यांदा काय बघावं लागतं, एखादा पार्ट हा डिझाइन करावा लागतो आणि डिझाइन केल्याच्या नंतर तो मॅन्युफॅक्चरिंग करावा लागतो. मग डिझाइन करतानाचा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर काय आहे, तर त्याचं ड्रॉइंग बनवता आलं पाहिजे. म्हणजे ड्रॉइंग जर नसेल, एखाद्याचं डायमेन्शन सकट ड्रॉइंग जर नसेल, तर तो प्रॉडक्ट मशीनवरती कधीही बनवता येत नाही. त्याच्या आधी त्याचं ड्रॉइंग बनवावं लागतं आणि ते काम कोण करतं? तर ड्राफ्ट्समन. असा ड्राफ्ट्समनचा एक कोर्स आहे. याच्या व्यतिरिक्त खूप आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायला गेलं तर वेल्डरसारखा खूप चांगला ट्रेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं फॅब्रिकेशनचं सगळं तुम्हाला नॉलेज मिळतं. आज फॅब्रिकेशन बघितलं, तर आपल्या घरामध्ये आपण नव्याने काहीतरी फॅब्रिकेट करतो किंवा नवीन घरं बांधताना कुठेतरी पत्र्याचे शेड्स बनवायचे असतात, काहीतरी करायचं असतं. असं किंवा इंडस्ट्रियल शेड उभारायचे असतात. काहीतरी नवीन म्हणजे नवीन-नवीन काय करायचं असतं. त्यासाठी आज वेल्डिंग, त्याच्यानंतर ड्रिलिंग, मिलिंग हे सगळं चालतं. तर वेल्डर हा एक चांगला कोर्स आहे. त्यामुळं कोर्स असा कुठला कमी जास्त नाहीये. मी फक्त आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून काही टिपिकल, की ज्याला खूप जास्त थोडंसं इंडस्ट्रीमध्ये पण चांगली डिमांड असते किंवा इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही जॉब करायला नाही गेलात, स्वतःचा बिझनेस करायचा म्हटलात, तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये जाऊ शकतात. असे 10 मी इथे सांगण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. याच्या पलीकडे पण अजून 30-40 कोर्सेस आहेत, की ज्याला सुद्धा तुम्ही काय करू शकता, डेफिनिटली जाऊ शकता. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, की हे समजा आम्ही हा आय-टी-आय केला, तर आय-टी-आय केल्यानंतर पुढे काय? तर आय-टी-आय केल्यानंतर पुढे काय? तर 3 पर्याय आहेत बघा. 3 पर्यायातला पहिला पर्याय काय आहे? नोकरी किंवा पहिला पर्याय मी तर आता असं म्हणेल, की स्वतःचा व्यवसाय. म्हणजे नोकरी तर मी नंतर म्हणेल. आधी मी पहिला पर्याय म्हणेल स्वतःचा व्यवसाय. दुसरा पर्याय म्हणेल नोकरी. दुसरा पर्याय मी म्हणेल नोकरी आणि तिसरा पर्याय मी म्हणेल पुढचं शिक्षण. म्हणजे अजून मी म्हणेल, की तुम्हाला एखाद्याला वाटलं किंवा आता आय-टी-आय मी झालोय, पण मला आय-टी-आयच्या पुढे आता इतक्या लवकर काय लगेच नोकरी करायची नाही किंवा व्यवसाय करायचा नाही. थोडंसं अजून पुढे शिकायचंय. मग त्या केसमध्ये फर्दर एज्युकेशन असे 3 ऑप्शन्स आहेत. मग पहिला ऑप्शन आहे, की तुम्ही रोजगार स्वतःचा करायचा म्हटला तर काय करू शकता? हे बघा हे स्वतः सगळं दिसतंय, फिटर आहे. तुम्ही तुमचं गॅरेज काढू शकता. टू व्हीलर, फोर व्हीलरचं तुम्ही कुठेतरी गॅरेज काढू शकता. गाड्यांची सर्व्हिसिंग करू शकता. त्यातून तुमचं चालू शकतं. प्लंबर, तुम्ही तुमचं प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता, शासनाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता किंवा प्रायव्हेटमध्ये कामं करू शकता. प्लंबर आहे, त्याचं प्लंबिंगचं दुकान काढू शकता. इलेक्ट्रिशियन तुम्ही तेच काम करू शकता. ड्राफ्ट्समन हा एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या फर्मसाठी थर्ड पार्टी म्हणून ड्राफ्टिंगचं फक्त काम करून देऊ शकतो. वेल्डर झाला एखादा आणि एखाद्याने वेल्डिंगचा केला,
तर घराच्या जवळपास एखादा छोटं वर्कशॉप काढू शकतो की ज्याच्यामध्ये फॅब्रिकेशनचं तो काम करू शकतो. एखाद्याचं फॅशन डिझायनिंग आणि इंटेरियर डेकोरेटर झालं तर तो मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवरती बिल्डरला भेटून थोडासा बिझनेस मिळतोय का, ज्यांनी कोणी फ्लॅट बंगले काही बांधले असतील, घेतले असतील, त्याचं इंटेरियर आपल्याला करायला मिळतंय का, ते बिझनेस करू शकतो. त्यामुळं हे ITI मधला प्रत्येक कोर्स हा स्वतःचा बिझनेस करण्याजोगा आहे. त्यामुळे पहिला तर आपण आपला स्वतःचा व्यवसायाचंच बघितलं पाहिजे, बिझनेसचं बघितलं पाहिजे. त्याहून कुणाला वाटलं की नको मला नोकरीच करायची आहे, तर नोकरीमध्ये सुद्धा आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. नोकरीमध्ये सुद्धा तुमच्याकडे 4 प्रकारचे ऑप्शन्स आहेत बघा. पहिल्या ऑप्शन्समध्ये काय आहे की तुम्हाला पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरी लागू शकते. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरी लागण्यासाठी आपल्याकडे काय-काय आहे, तर आपल्याकडे रेल्वे सारखं युनिट आहे. आपल्याकडे BSNL सारखं किंवा बाकीच्या आता प्रायव्हेट सुद्धा काही टेलिफोन कंपन्या आलेल्या आहेत बऱ्याचशा. तिथे आपल्याला लागू शकतं. ONGC आहे म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस आहे. त्याच्यानंतर PWD आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर नेव्ही आहे, एअर फोर्स आहे. अशा प्रत्येक ठिकाणी ह्या टेक्निशियन लोकांची गरज पडते. कारण कुठलं पण जावा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, तुम्हाला वायरिंगचं काम आहे, तुम्हाला प्लंबिंगचं काम आहे, तुम्हाला फिटिंगचं काम आहे, तुम्हाला फिटरचं काम आहे, तुम्हाला वेल्डर हे हे प्रत्येक ठिकाणी लागतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा ते कामं चालतात. आता ONGC सारखं ऑइल अँड नॅचरल गॅस म्हणजे जमिनीमध्ये खाली कित्येक फुटावरती जाऊन तुम्हाला ऑइल आणि नॅचरल गॅस शोधायचा आहे. मग तिथे तर फार मोठे टेक्निशियन लागतात. समजा आर्मीमध्ये आपण विचार केला तर आर्मीमध्ये एवढे वेपन्स आहेत, एवढे रणगाडे असतील, त्यांच्यात बंदुका असतील, तोफा असतील किंवा बाकी काय-काय असेल, याची देखभाल करावी लागेल. याचे मॅन्युफॅक्चरिंगच्या बरोबरीने देखभाल सुद्धा करावी लागते. म्हणून अशा ठिकाणी लोकं लागतात. रेल्वे आता रेल्वे तर आपण प्रत्येकजण इमॅजिन करू शकतो, की रेल्वेमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये टेक्निशियनची गरज पडत असेल. त्याचबरोबर आपली एस-टी डिपार्टमेंट आहे, एस-टी महामंडळ आहे, PMT असेल, प्रत्येक ठिकाणचं मुंबईतली समजा बेस्ट असेल, पुण्यातली PMT असेल, ह्या ठिकाणचे वर्कशॉप्स म्हणजे ज्या ठिकाणी बसेसचं मेंटेनन्स चालतं, त्या ठिकाणी टेक्निशियन लोकांची म्हणजे ITI होल्डरची गरज पडते. त्यामुळे खूप मोठं पब्लिक सेक्टरमध्ये डिमांड आहे. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही तुम्हाला दिसतंय, ज्या ठिकाणी कुठं मशिनरी चालू आहे आणि काहीतरी मशीनच्या माध्यमातून काम होतंय, अशा प्रत्येक ठिकाणी ITI होल्डरची गरज पडते. म्हणजे अशी कुठलीच कंपनी नाही किंवा अशी कुठलाच उद्योग नाही, की ज्या ठिकाणी काहीतरी बनतंय, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग होतंय आणि तिथे ITI होल्डरची गरज पडत नाही, विसरून जा. जर तशा कंपन्यांमध्ये ITI होल्डर नसतील, तर कंपन्याच चालू शकत नाहीत. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त डिमांड असते ITI होल्डरची. त्यानंतर तिसरा प्रकार सेल्फ एम्प्लॉयमेंट मगाचपासून मी तुम्हाला म्हणतोय, की सेल्फ एम्प्लॉयमेंट आपण आपलाच एखादा छोटा-मोठा उद्योग चालू करायचा. आपणच आपली छोटी-मोठी एखादी फॅक्टरी चालू करायची आणि 4-2 लोकांना आपणच व्यवसायाच्या संधी निर्माण करायच्या. आणि चौथा जो ऑप्शन आहे तो म्हणजे काही ट्रेड्सला म्हणजे इलेक्ट्रिशियन झाला किंवा प्लंबर झाला, अशा लोकांना फॉरेन कंट्रीजमध्ये खूप जास्त डिमांड आहे. म्हणजे काही-काही ट्रेड असे आहेत, की ज्यांना इंडियापेक्षा पण फॉरेन कंट्रीजमध्ये ट्रेड आहेत. म्हणजे आता मध्ये तर मी 2-3 वेळेला पाहिलं, की प्लंबर लोकं साधारणतः दुबईसारख्या ठिकाणी म्हणजे इंडियापेक्षा दुबईसारख्या ठिकाणी प्लंबर लोकांना जास्त डिमांड आहे. कारण का? तिथे एकतर पाण्याची थोडी कमतरता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी त्यांना वापरावं लागतं. त्यासाठी त्यांना पाणी बचतीसाठी नवीन-नवीन तंत्रज्ञान वापरावं लागतं. त्यासाठी नवीन पाईपलाईन्स वेगळ्या प्रकारच्या बनवाव्या लागतात किंवा अजून काय असेल आणि नवीन आता सिटीज तिथे तयार होत आहेत, मोठमोठे टॉवर तयार होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मॅनपॉवरची गरज असते. त्यामुळे काही ट्रेड ITIचे असे आहेत, की त्यांना फॉरेनमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे. म्हणजे माझ्या पाहण्यातले असे कित्येक ITI झालेले विद्यार्थी आहेत, की ज्यांचा 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ITI इथे झालेला. असे कित्येक जण माझ्या माहितीत आहेत, की जे आज फॉरेन फॉरेन कंट्रीजमध्ये नोकरी करतायत. त्यामुळं तो एक अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे नुसतं इंजिनिअर लोकं फॉरेन कंट्रीजमध्ये जातात, हे म्हणणे चुकीचं आहे. ITI होल्डर सुद्धा जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला थोडीशी प्रायमरी मग थोडी तयारी करावी लागते. ज्या कंट्रीजमध्ये आपल्याला जाऊ इच्छितो तिकडची लँग्वेज थोडीशी आपल्याला शिकावी लागेल. समजा आपल्याला इंग्लिश तेवढी सक्षमपणे येत नसेल, तर आपल्याला थोडं स्पोकन इंग्लिश लावावं लागेल. थोडे इंग्लिशचे क्लासेस लावावे लागतील. गरजेपुरती इंग्लिश आपल्याला आली पाहिजे. हे सगळं करावं लागतं. हे झालं नोकरीबद्दल आणि पुढचा जो ऑप्शन तुम्हाला मी सांगितलं तो फर्दर एज्युकेशन. मग फर्दर एज्युकेशन म्हणजे ITIच्या पुढे जर तुम्हाला शिकायचं असेल, तर 2-3 प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. एक ऑप्शन म्हणजे काय तुम्ही प्लेन ग्रॅज्युएशन करा. म्हणजे तुम्हाला ITI झाला ना 10वी नंतर 2 वर्षाचा ITI झाला म्हणजे तुम्हाला 12वी झाल्यासारखं समजलं जातं. 12वी झाल्यासारखं. आणि मग 12वी नंतर काय तुम्ही BA करता, BCom करता. तशा पद्धतीने ITI झाल्यानंतर तुम्ही BA, BCom सुद्धा करू शकता. ज्याला समजा टेक्निकलीच पुढे शिकायचंय, ज्याला टेक्निकलीच पुढे शिकायचंय, तर तो ITI नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. म्हणजे MSBTचा जो डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे,
तर त्याला जाऊ शकतो आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग करून डिप्लोमा इंजिनिअर होऊ शकतो. हा, पण याच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे कसं आहे, शकणं आणि होणं त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की ते तितकासा सोपा प्रवास नाहीये. म्हणजे ITI झालेल्या मुलाला पुढे जाऊन डिप्लोमा करणं तितकंसं सोपं नाहीये. कारण काय होतं, ITI हा पूर्ण मराठीमधनं होतो, डिप्लोमा हा पूर्ण इंग्लिशमध्ये असतो. ITIला कुठेही मॅथमॅटिक्सचा संबंध नसतो. तुमच्या डिप्लोमाला बऱ्यापैकी मॅथमॅटिक्सचा बेस असावा लागतो. त्यामुळे जे काही विद्यार्थी खरंच चांगलं पोटेन्शियल असेल, हुशार असतील, ITI त्यांनी केलेलं आहे, त्यांना अभ्यासामध्ये चांगली गती आहे, चांगला इंटरेस्ट आहे, ते डेफिनेटली पुढे डिप्लोमाला जायचा विचार करा. पण उगाचच एक जण जातोय म्हणून बाकीच्यांनी गेलंच पाहिजे आणि जाण्याचा अट्टाहास धरलाच पाहिजे असं करू नका. कारण का, ऍडमिशन घेऊन जर तिकडे अपयश आलं तर उगाच तुम्हाला काय होतं, थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा विचार करा की आपल्याला खरंच ते झेपणार आहे का, याचा थोडा विचार करा. मग त्यापेक्षा फक्त ITI वरती आहे ना, तुम्ही तुमचं करिअर बिल्टअप करा ना, ठीक आहे ना. एखाद्याचं समजा डिप्लोमा होल्डरवाल्याचं 5 वर्षामध्ये समजा तो सुपरवायझर पोस्ट पर्यंत पोहोचला, तुम्ही 7-8 वर्षानंतर पोहोचाल, पण डेफिनेटली पोहोचणार आहे. मग तुम्ही तेवढं योगदान कंपनीला द्या किंवा स्वतःच्या व्यवसायामध्ये द्या, डेफिनेटली द्या. आता प्रश्न येतो की ऍडमिशन्स कुठे होतात, कसे होतात आणि याला फी किती असते. तर ऍडमिशन हे 2 प्रकारचे ऍडमिशन्स आहेत. एक म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, दुसरं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. ह्या दोन्ही ऍडमिशनसाठी ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागतो आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून मेरिट प्रमाणे ऍडमिशन मिळतात. मग तुमचं जर मेरिट खूप चांगलं राहिलं, तुम्हाला 10वीला खूप चांगले मार्क असतील तर गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळेल. थोडे कमी मार्क असतील तर प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन मिळेल. आता दोघांमध्ये फरक काय? गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तिथे जवळपास फ्री एज्युकेशन असतं, म्हणजे फी फार कमी असते, 2-3 हजार रुपये फी असते, बाकी सगळी माफ असते. तेच तुम्ही प्रायव्हेटला जर ऍडमिशन घेतलं तर फी थोडीशी जास्त असते, म्हणजे 15 ते 20 हजाराच्या घरामध्ये तिथे फी असते. ती काय आजच्या याच्यात ती काही फार जास्त आहे अशातलाही प्रकार नाहीये, पण ती थोडीशी गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा थोडी जास्त असते, 15 ते 20 हजाराच्या याच्यात. त्याच्यातही काही कॅटेगरी, SC सारख्या कॅटेगरी असतील, ST सारख्या कॅटेगरी असतील, त्यांना तिथे स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते आणि त्यातून त्यांची ती फी थोडीशी माफ सुद्धा होऊ शकते. आता त्याच्यानंतरचा आपला कन्क्लुडिंग पॉईंटचा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यावासा वाटतो किंवा ITI मला करायचा आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, ITI मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच आलं पाहिजे. तुम्ही जे काही 1 वर्षाचा 2 वर्षाचा ITI कराल, याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आलं पाहिजे. मग तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येईल कधी? ज्या वेळेला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ITIला ऍडमिशन घ्याल तिथे त्या सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत. म्हणून ITIला ऍडमिशन घेण्याच्या अगोदर तुम्ही 4-2 कॉलेजेस असे निवडून ठेवा की या 4-2 कॉलेजपैकी एका कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचंय. फॉर्म भरताना मी ह्या कॉलेजची नावं टाकणार आहे. तर त्या कॉलेजेसला जाऊन आत्ताच भेटी द्या. तिथे लॅब कशा आहेत बघा. तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे त्याचे कोणकोणते इक्विपमेंट तिथे आहेत, उपकरणं तिथे उपलब्ध आहेत. तिथे शिकवायला स्टाफ आहे का, प्रॅक्टिकल घ्यायला स्टाफ आहे का, सुविधा आहेत का, त्या बघा. नाहीतर असं होईल की एखादं प्रायव्हेट कॉलेज आहे किंवा काही कोणते गव्हर्नमेंट आहे का म्हणेना किंवा प्रायव्हेट आहे म्हणा तुम्ही, की ते तुम्हाला असं सांगेल की नाही फक्त 5,000 आम्ही तुम्हाला शिकवू. आपल्याला वाटेल की वा वा छान आहे, फी वाचते आपले, 5,000 ऍडमिशन आहे आणि ऍडमिशन घेतल्यानंतर कळेल की तिथे बऱ्यापैकी काही सुविधाच नाहीत, इक्विपमेंट नाहीत, काही मशिनरी नाहीत, शिकवायला धडचा स्टाफ नाही आणि मग होणार काय? पैसे तर थोडे वाचले, पण ऍट द एंड तुमची डिग्री झाल्याच्या किंवा तुमचा तो ITIची डिग्री तुमच्या हातात मिळाल्याच्या नंतर ज्याला तुम्ही कंपनीमध्ये एखाद्या जाल किंवा स्वतःचा व्यवसाय कराल, तुम्हाला कामाच्या बाबतीत जास्त नॉलेजच नसणार आहे, तर तुम्हाला ते काम येणार नाही, मग तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही किंवा स्वतःचा बिझनेस सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. म्हणून इथे फार महत्वाची गोष्ट आहे की एक वेळ कॉलेजची बिल्डिंग चांगली नसू द्यात त्या, पण तिथे चांगल्या चांगल्या काय असल्या पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत. चांगल्या सुविधांशिवाय तुम्ही ऍडमिशन घेऊ नका, हे माझं प्रांजळ मत आहे. एक वेळ घेऊ नका ऍडमिशन, नाही मिळालं ना हरकत नाही, पण अशाच कॉलेजला ऍडमिशन घ्या ज्या ठिकाणी सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ITI बद्दल सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे, ज्यांना टेक्निकलमध्ये कमी स्पॅनमध्ये, कमी पैशामध्ये चांगलं करिअर बिल्टअप करायचंय, त्यांनी ITIचा नक्की विचार करा. ज्यांना ज्यांना ITIला जायचंय त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली मी माझा नंबर पण देईल. अजूनही त्यांना काही हेल्प लागली, मला कधीही ते कॉल करा, व्हॉट्सअप करा किंवा आपल्या लिंकच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये मला काही विचारा, मी तुम्हाला त्याची उत्तरं देत राहील. तर पुन्हा एकदा मी झेप स्टुडिओच्या वतीने सर्वांना सुयश चिंतितो आणि इथे थांबतो. धन्यवाद.